अमळनेर शहरात पुन्हा तब्बल 6 वर्षांनंतर प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे. आता मात्र चित्रपटगृहाऐवजी मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. एकेकाळी अमळनेर शहरात तंबोली, लक्ष्मी आणि अजंता अशा 3 टॉकीज होत्या. हळूहळू 2 टॉकीज बंद पडल्यानंतर एकमेव तंबोली टॉकीज सुरू होती. शहरातील प्रसिद्ध उद्योगपती सरजू गोकलानी यांनी ती जागा विकसित करण्यासाठी घेतली. त्या ठिकाणी हॉटेल व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. मात्र त्यासोबत अमळनेरात करमणुकीचे साधन असलेले चित्रपटगृह पुन्हा उभारण्याचा मानस व्यक्त करून 5 फेब्रुवारी 2019 रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या चित्रपटाचा अखेरचा शो ठेवण्यात आला होता. आता 1 नोव्हेंबर रोजी मिडटाऊनमध्ये SS सिनेप्लेक्स नावाच्या 2 मल्टिप्लेक्स निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यात सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. सरजू गोकलानी यांच्यामुळे अमळनेरातील रसिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एका मल्टिप्लेक्समध्ये 148 प्रेक्षकांची बैठक व्यवस्था आहे. संपूर्ण बैठक व्यवस्था वातानुकूलित असल्याने चित्रपट पाहण्यास आनंद मिळणार आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी 26 ऑक्टोबर रोजी ग्लोबल स्कूलमध्ये 1666 कर्मचाऱ्यांना विधानसभेसाठी प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी 9 ते 1 व दुपारी 2 ते 6 दरम्यान 2 टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. एकूण 22 खोल्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वर्गात स्वतंत्र बैठक, स्वतंत्र LED पडदा अशी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वर्गात 2 सेक्टर अधिकारी व तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणासाठी 391 मतदान केंद्राध्यक्ष, 397 प्रथम मतदान अधिकारी तसेच 878 इतर मतदान अधिकारी असे एकूण 1666 कर्मचारी हजर होते. 12 मतदान केंद्राध्यक्ष, 4 प्रथम मतदान अधिकारी, 33 इतर अधिकारी असे एकूण 49 कर्मचारी गैरहजर होते. यावेळी प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, तालुका कृषी अधिकारी CJ ठाकरे, गटविकास अधिकारी रामावत, उपविभागीय अभियंता हेमंत महाजन, भागवत माळी, DA धनगर यांच्यासह 44 अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. त्यांना प्रशांत धमके, नितीन ढोकणे, संदीप पाटील, भूषण पाटील, प्रियंका पाटील, रुपाली अडकमोल, MP भावसार यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षणाला गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देऊन त्यांचे प्रशिक्षण घेतले जाईल. त्यानंतरही जर गैरहजर राहिल्यास त्यांना नोटिसा देऊन कारवाई करण्यात येईल, उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले. संपूर्ण जळगाव जिल्हा कार्यक्षेत्र असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमळनेर शहरातील विठ्ठलनगर भागातील रहिवासी मुख्याध्यापक आशिष पुंडलिक पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्याध्यापक पवार हे अमळनेर शहरातील बहादरपूर रोड भागातील समता युवक कल्याण केंद्र संचलित प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तसेच पातोंडा येथील ते रहिवासी आहेत. पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याने मुख्याध्यापक पवार यांचे पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी अभिनंदन केले, तर साने गुरुजी शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पवार यांचे अभिनंदन केले. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अमळनेर विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागून आहे. या जागेबाबत दररोज वावड्या उठत आहेत. कोण म्हणतंय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला सुटेल, तर कोण म्हणतंय काँग्रेसला सुटेल. दोन्ही पक्षातील इच्छुक मेरिटच्या उमेदवारांच्या नावाला विरोध करत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शनिवारी देखील अमळनेरबाबत निर्णय होऊ शकला नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे डोळे मुंबईकडे लागले आहेत. उमेदवारी जाहीर करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणखी किती दिवस घेतात, कोणाला उमेदवारी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. असे असले तरी एकाला उमेदवारी दिल्यानंतर इतर इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे दिव्य पक्षश्रेष्ठींना करावे लागणार आहे. UDIS+ प्रणालीमधून पूर्व प्राथमिक 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपार ID येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांना तयार करावे लागणार आहेत. त्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार ID तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत. अपार ID तयार करण्याच्या अनुषंगाने पालक शिक्षक सभा आयोजित करून शाळा स्तरावर पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. अपार ID विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना अपार ID हा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर छापला जाणार आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत अपार ID तयार करण्याचे आदेश आहेत. सध्या शाळांना दिवाळीची सुट्टी लागली आहे आणि शिक्षक विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाच्या कर्तव्यावर आहेत. हे कर्तव्य करून त्यांना 6माही परीक्षेचा निकाल तयार करायचा आहे. त्यामुळे अपार ID 20 नोव्हेंबरपर्यंत शिक्षक कसे तयार करतील हा मोठा प्रश्न आहे. थोडक्यात यंदाची हिवाळी सुट्टीवर विरजण पडल्याची चर्चा आहे. काय आहे अपार ID? समजून घेऊ. वन नेशन वन स्टुडंट ID योजनेअंतर्गत देशभरातील शालेय विद्यार्थ्यांचा अपार ID ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रेजिस्ट्री तयार केला जाणार आहे. अपार ID विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ओळखीसाठी आहे. त्यामुळे अपार ID मध्ये परीक्षांचा निकाल, समग्र अहवाल, विद्यार्थ्याने शैक्षणिक उपक्रमात केलेली कामगिरी, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण अशी सर्वंकष माहिती असेल. तसेच हा क्रमांक डिजिलॉकरलाही संलग्न असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची सर्व प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतील. DR कन्या शाळेत भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा नुकतीच पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा संपन्न झाली. उपमुख्याध्यापक विनोद कदम, पर्यवेक्षिका बाविस्कर यांनी मुलींना प्रोत्साहन दिले. श्रीमती PS कोतकर, श्रीमती दाभाडे यांनी मुलींना मार्गदर्शन केले. तसेच गायत्री शक्तीपीठाकडून घेण्यात आलेली ही भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा यांचे आयोजक सोनवणे यांनी सुद्धा सहकार्य केले. सकाळ व दुपार विभागात ही परीक्षा घेण्यात आली. श्रीमती प्रतिभा साबे, PS सराफ, ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधू भगिनी यांच्या सहकार्याने ही परीक्षा पार पडली. स्वायत्त दर्जा असलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने रुसा अंतर्गत आयोजित केलेल्या रसायनमुक्त शेती प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AB जैन, विषयतज्ञ अशोक साबदे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी अमळनेरसह विदर्भ, नाशिक, धुळे या भागातील शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर PB भराटे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक उमेश येवले यांनी केले. अमळनेर तालुक्यातील कन्हेरे फाफोरे येथे अवैध वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो महसूल विभागाने पकडला आहे. सदर टेम्पो अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमालासह जमा करण्यात आला आहे. सदर कारवाई कन्हेरे फाफोरे येथील तलाठी यांनी केली.